पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु। मी पृथ्वीचा मूळ सुगंध आहे, मी अग्नीमधील उष्णता आहे, मी सर्व जीवांमधील जीवनशक्ती आहे आणि मीच सर्व तपस्व्यांचे तप आहे। तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारा। श्रील प्रभुपाद की जय। जे विकाररहित असते त्याला पुण्य अर्थात मूळ असे म्हणतात। भौतिक जगतातील प्रत्येक वस्तूला विशिष्ट रस किंवा गंध असतो। उदाहरणार्थ वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी किंवा फुलामध्ये रस आणि गंध असतो। निर्दोष आणि सर्वत्र व्याप्त झालेला मूळ गंध म्हणजे श्रीकृष्णच आहेत। त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीला विशिष्ट अशी मूळ चव असते आणि रसायनांच्या मिश्रणाद्वारे या चवीमध्ये विकार घडवून आणता येतो। म्हणून प्रत्येक वस्तूला मूळ रूपात थोड्याफार प्रमाणामध्ये वास, गंध अथवा चव असते। विभावसू म्हणजे अग्नी होय। अग्नीविना आपण स्वयंपाक करू शकत नाही, कारखाने चालवू शकत नाही इत्यादी। आणि हा अग्नी म्हणजे श्रीकृष्ण आहेत। अग्नीमधील उष्णता म्हणजे श्रीकृष्ण आहेत। आयुर्वेदानुसार मंदाग्नीमुळे अपचन होते, म्हणून पचनक्रियेकरिता देखील अग्नी आवश्यक आहे। यास्तव कृष्ण भावनेमध्ये आपल्याला पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि प्रत्येक चेतन तत्व, सर्व रसायने आणि सर्व भौतिक तत्वांचे उगम हे श्रीकृष्ण असल्याची जाणीव होते। मनुष्याचे आयुष्यही श्रीकृष्णांवरच आधारित असते, त्यामुळे श्रीकृष्णांच्या कृपेने मनुष्य आपले आयुष्य वाढवू शकतो अथवा घटवू शकतो। म्हणून कृष्ण भावना ही प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आहे। तर ह्याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलेले की पाण्यातला रस मी आहे, चंद्रसूर्याचा प्रकाश मी आहे, वेदातला ओंकार मी आहे आणि मीच आकाशातील शब्द आणि मीच मनुष्यामधील सामर्थ्य आहे। सगळं काही भगवंतच आहेत। आता कशामध्ये काय भगवंत आहेत, तर भगवान श्रीकृष्ण हे सार आहेत, सगळ्याचे सार आहेत आणि सगळ्याच गोष्टीमधला रस आहेत। समजलं ना? सार आहेत आणि रस पण तेच आहेत आणि सार पण तेच आहेत। आता शब्द थोडेसे सारखे वाटतात। भगवंत सगळ्याचे सार आहेत आणि सगळ्यातले रस आहेत। आता रस मेन असतो। आता आंब्याचा सीझन चालू आहे, तर त्या आंब्यामध्येही रस असतो। तर तसं भगवंत फळातला रस तर आहेतच, पाण्याची चवसुद्धा भगवंतच आहेत। आणि याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जे निर्विशेषवादी लोक आहेत ते काय करतात की पाणी पिताना त्यांनाही भगवंताचं स्मरण होतंच, पण जे सविशेष साकारवादी लोक आहेत ते काय म्हणतात, हा भगवंतांनी किती, आता एवढ्या उन्हाळ्यात आपल्याला थंड पाणी दिलं कोणी, पण दिलं प्रभूजींनी तर किती छान वाटतं की नाही? म्हणजे आनंद होतो की नाही आपल्याला ते पण। म्हणजे ते भगवंत प्रत्येक गोष्टीमध्ये आहेत आणि प्रत्येक गोष्टीमधले भगवंत जर गायब झाले तर ते गोष्टीचं अस्तित्वच राहत नाही। आंब्यातला रसच गायब झाला तर आंब्याला आंबा म्हणता येईल का? पाण्याला चवच नसती तर आपली तहान भागली असती का? नाही। म्हणजे भगवंतांनी काय केले की भगवंत, आता एवढा मोठा समुद्र आहे, समुद्रामध्ये पण पाणी आहेच की, पण ते पाणी कसं असते? खारट। आणि खारट पाणी पिल्यानंतर तहान जात नाही, तहान वाढते, जास्तच तहान लागते खारट पाणी पिल्यानंतर। किंवा फ्रीजमधले लोक काही पाणी पितात, त्यांना वाटतं की तेवढं गार पाणी पिल्यानंतर तहान जात नाही गार पाण्याने। मग माठातल्या पाण्यात जेवढं नॅचरल तुम्ही पाणी घ्याल किंवा नैसर्गिक जे भगवंतांनी बनवलेलं आहे त्या गोष्टींचा आपण स्वीकार केल्यानंतर आपल्याला अतिशय समाधान भेटत असतं। तर ह्याच्यावरून आपल्याला हे समजतं आहे। तर पाण्याचा स्वाद पण भगवंतच आहेत, सगळं काही भगवंत आहेत। आणि मग काही आणि जे मायावादी आहेत त्या श्लोकामध्ये सांगितलं की काही जण फक्त ओंकार याच्यावरती जास्त भर देतात, ओंकारावरती। ओम, आता उ म असं त्याचा फोड होते, त्याच्या डिटेल आहे भरपूर ओंकाराचं पण। आणि मग ते लोक, आता बघा जसं निराकारवादी लोक काय करतात की भगवंताचं नावं, ते म्हणतात भगवंताला नावच नाही। का म्हणतात तसं? कारण भगवंताची नावं बदलत आहेत, परिस्थितीनुसार त्यांच्या लीलेनुसार नावं बदलतात। भगवान श्रीकृष्ण
यशोदा मातेच्या मांडीवरती जाऊन बसले, झाले यशोदानंदन. बाळकृष्ण किंवा यशोदानंदन म्हटलं जातं. नंदबाबांच्या मांडीवर जाऊन बसले की झाले कोण? नंदनंदन. नंदलाल, नंदनंदन झाले, नंदकिशोर झाले. त्यानंतर गायी राखायला गेले भगवंत, कोण झाले? गोपाल झाले. त्यानंतर गोपींची वस्त्र चोरली तर ते गोवर्धन धारण केला, कोण झाले? गिरीधारी. गोवर्धनधारी, गिरीधारी झाले. त्यानंतर मुरली हातात धरलेली आहे तर लगेच मुरलीधर. असे अनेक नाव आहेत भगवंताचे. आणि ही नावं घेतल्यावर आपल्याला किती आनंद होतो की नाही? प्रत्येक नाव घेतलं की भगवंताचं ते रूप समोर येत आहे. पण हे निराकारवाद्यांना वाटतं की एवढी सगळी नावं आणि कधी घ्यायची एवढी सगळी नावं, प्रत्येक वेळेस वेगवेगळं रूप भगवंताचं, ते लीला वेगळी. त्यापेक्षा ते काय म्हणतात? भगवंताला नावच नाही, त्यांचं केवळ ओंकारावरतीच ध्यान केंद्रित करत राहतात ते. तर आजचा जो श्लोक आहे त्यामध्ये म्हणलेला आहे की पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे आणि जे विकाररहित असते त्याला पुण्य, अर्थात पुण्योगंध हा म्हणलेला आहे ना. मूळ, पुण्य म्हणजे मूळ. पुण्योगंधा पृथ्वी आमचं, त्या पृथ्वीचा मूळ सुगंध भगवंत आहेत. आणि पृथ्वी कोण आलीच कुठून? पृथ्वी भगवंतांपासून आलेली आहे. जसं सृष्टीचं भागवतामध्ये हे आहे की भगवान श्रीकृष्णापासून महाविष्णूपासून गर्भोदकशाही, क्षीरोदकशाही आणि त्यानंतर महत्त्वान हे सगळं प्रकट होते. तर त्यामध्ये हे क्रिएशनमध्ये भगवंताच्या पृथ्वी, ही पृथ्वीसुद्धा भगवंतांनीच निर्माण केलेली आहे. आणि म्हणून त्या पृथ्वीमध्ये जो गंध आहे, मूळ गंध, तो भगवंत म्हणतात की तो मीच आहे. अग्नीमध्ये जी उष्णता असते, अग्नीमध्ये प्रकाशही आहे आणि उष्णताही आहे, तर त्या अग्नीतली उष्णतासुद्धा भगवंताच आहेत. आपल्या पोटामध्ये ही अग्नी आहे, जठर अग्नी. कोणता अग्नी आहे? वैश्वानर नावाचा अग्नी आहे. कोणता? लक्षात, परत एकदा म्हणा, वैश्वानर. तर 15व्या अध्यायामध्ये हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्तो पचाम्यन्नम चतुर्विधम. 4 प्रकारचं अन्न हा अग्नी पचवत असतो. 4 प्रकारचं अन्न आपण खातो. तर 4 प्रकारचं म्हणलं माहीत आहेत ना? 4 प्रकार कुठले कुठले आहेत ते? चतुर्विध श्री भगवत प्रसाद. ते ह्याच्यामध्ये भगवंताचा प्रसाद सुद्धा 4 प्रकारचा. 4 प्रकारचं कुठलं कुठलं? म्हणजे एक चावून खातो ते, चर्वण करतो ते. त्यानंतर चोष्य, चोकून खाल्लेलं. त्यानंतर डायरेक्ट गिळायचं हे असतं काही. आणखी एक प्रकारचं आहे काहीतरी. तर असं 4 प्रकारचं अन्न. तर ते अन्न 4च प्रकारामध्ये मोडतं. आपण त्याला म्हणजे आपल्याला वाटतं की अरे वेगवेगळ्या प्रकारचं, पण हे सगळं अन्न या 4 ह्याच्यामध्येच भेटतं. म्हणून त्याला चतुर्विध म्हणलेलं आहे. तर भगवंतांनी काय सांगितलं की फुलांमध्ये वेगवेगळा गंध असतो, रस असतो आणि मग त्या रसामध्ये वेगवेगळी त्या चव असते आणि वेगळं रसायन मिक्स केलं की परत त्याची चव बदलते. आजकाल किती वेगवेगळे प्रोडक्ट्स आलेले आहेत, पण ती मूळ चव ती भगवंतांची चवीसारखी तर दुसरी चव कुठली असू शकत नाही. तुम्ही रसायन भगवंतच रसायनं वापरून केलेली चव त्याला काही एवढी चांगली लागतच नाही. ते भगवंतांची मूळ चव ती मूळच. म्हणून पुण्य हा शब्द वापरलेला आहे या ठिकाणी. पण शेवटी भगवंतांनी जे स्वतः केलेलं क्रिएशन आणि मानवानी रसायनं मिक्स केलेली आहेत. हायब्रिड केल्यानंतर त्याची जी चव आहे ती मूळ राहत नाही. तर विभावसू म्हणजे अग्नी. अग्निविना आपण स्वयंपाक करू शकत नाही, कारखाने चालवू शकत नाही. आता मध्ये गॅसची टंचाई झालेली, अग्नीशिवाय आपण काहीच करू शकत नाही. जसं आजकाल वायफाय शिवाय लोक राहू शकत नाही. राहू शकतात का? इंटरनेटशिवाय, वायफायशिवाय लोक कुठेही लोक गेले तर पहिल्यांदा विचारतात वायफाय आहे का इकडे? वायफाय चालू आहे ना? वायफायशिवाय त्यांचं हायफाय लोक असतं, त्यांना वायफायची आवश्यकता लागतीच. तर वायफायशिवाय राहू शकत नाहीत बरेच जण. तर त्यामुळं म्हटलेलं आहे की अग्नी, आयुर्वेदानुसार अग्नी गरजेचं आहे पचनासाठी सुद्धा. आणि पृथ्वी, जल, अग्नी, वायू, प्रत्येक चेतन तत्व, सर्व रसायनं भगवान श्रीकृष्णांवरच आधारित आहे. आणि मग पुढच्या ह्याच्यामध्ये पण भगवंत ते सांगतायत, बीजम माम सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस्तेजस्विनामहम.
काय सांगितलं भगवंतांनी? हे पार्था, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिमानांची बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मी असल्याचे जाण. जे बुद्धिमान आहेत लोक, त्यांची बुद्धीसुद्धा भगवंत आहेत, पण त्यांना एवढी बुद्धी नसते की आपली बुद्धी भगवंताची आहे हे त्यांना समजत नाही. तर काही लोकांना ते हेच करून घेत आहे, कारण बुद्धीचा कधी कधी लोकांना काय होतं, अहंकार येतो की मी माझी बुद्धी म्हणजे मला भगवंतानी बुद्धी दिली असं म्हणत नाहीत ते. त्यांना अहंभाव असतो की मी किती हुशार आहे किंवा मी टॅलेंटेड आहे, असं कधी कधी होतं. पण काही लोक जे असतात की बुद्धिमान लोकंसुद्धा, आता जसं सायंटिस्ट आहेत काही, तर ते भगवंताला शरणागत, खरे बुद्धिमान जे आहेत ते खरे भगवंताला शरणागत जातात. पण तोकडा किंवा एक केवळच खरे विद्वान जे नाही आहेत, तथाकथित विद्वान, ते भगवंताला शरण जात नाहीत. ते भगवंताची शरण घ्यायला, कारण त्यांना मला वाटतं की खरं तर बुद्धिमत्ता याच्यातच आहे की भगवंताला शरण गेलं पाहिजे. ही सगळ्यात मोठी महान बुद्धी काय असेल तर हीच आहे. कारण भगवंतांनी ऑलरेडी सांगितलं की सगळं काही माझ्यापासून येतं आहे, तर मग त्या भगवंतापासून सगळं काही येत असेल तर त्याच्यासमोर आपल्याला नतमस्तक व्हायला पाहिजे. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रत्येक वस्तूचे बीज भगवंत आहेत. 2 प्रकारचे जीव आहेत, चर आणि अचर. चर म्हणजे चालते फिरते इकडून तिकडं जे हे करतात. अचर म्हणजे एकाच ठिकाणी राहणारे, वृक्ष वगैरे आहेत ते. तर सगळ्यांचे 84 लक्ष योनी आहेत, त्या सगळ्या योनीचे बीज कोण आहेत? बीज प्रदाता भगवंत आहेत. अहम बीज प्रदाह पिताः. सगळ्या सजीवांची बीज प्रदान करणारे भगवान श्रीकृष्णच आहेत. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रह्म किंवा परमसत्यापासून सर्व गोष्टीचा उगम होतो. श्रीकृष्ण परब्रह्म आहेत. ब्रह्म हे निर्विशेष निराकार आहे आणि परब्रह्म साकार आहे. श्रीमद भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे ब्रह्म परब्रह्मामध्ये स्थित आहे, म्हणून वस्तुतः श्रीकृष्णच प्रत्येक गोष्टीचे उगम आहेत. श्रीकृष्ण हे मूळ आहेत. ज्याप्रमाणे वृक्षांचे पालनपोषण त्यांच्या मुळापासून होते, त्याप्रमाणे श्रीकृष्ण प्रत्येक गोष्टीचे मूळ असल्यामुळे ते या भौतिक सृष्टीतील प्रत्येक वस्तूचे पालनपोषण करतात. नित्यो नित्यानां चेतश्चैतनानां एको बहुनां यो विदधाति कामान. शाश्वत गोष्टींमध्ये सर्वत्र भगवंत आहेत. ते सर्व जीवांमधील परमश्रेष्ठ जीव आहेत आणि तेच सर्व जीवांचे पालन करतात. बुद्धीविना काहीही करू शकत नाही मनुष्य, आणि म्हणून श्रीकृष्ण म्हणतात बुद्धीचे मूळसुद्धा मीच आहे. पण मनुष्य बुद्धिमान असल्याविना भगवंतांना जाणून घेऊ शकत नाही. तर बघा, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवामध्ये वैभव आहे. तर सगळं काही भगवंतच आहेत. त्या सगळं भगवंताच्या सेवेत लावल्यानंतरच ती गोष्ट आणखी वाढते, म्हणजे तिला पूर्णत्व प्राप्त होतं. प्रत्येक गोष्ट, या संसारातली प्रत्येक गोष्ट भगवत सेवेमध्ये लावल्यानंतर त्या गोष्टीचं पूर्णत्व आहे. मग ती बुद्धी असो, मग तुम्ही तुमच्याजवळ असणारी एखादी संपत्ती असो, तुमची कुठली पण गोष्ट असू दे, तुमच्या मालकीची, हक्काची, काहीही असो, मग ते स्वतःचं शरीर जरी असलं तरीसुद्धा ते भगवत सेवेमध्ये लावायला पाहिजे. आणि स्वतःचं प्रत्येक गोष्टच जे क्रिएशन आहे भगवंतांचंच आहे, आणि म्हणून भगवंताच्या सेवेत लावलं पाहिजे. ब्रह्म परब्रह्मामध्ये स्थित आहे आणि ते निर्गुण निराकार आहे म्हटलेलं ब्रह्म. ब्रह्म शब्द म्हणजे भगवंताच्या आत्म्याविषयी नाही, जीवाला ब्रह्म शब्द वापरलेला आहे. ब्रह्म म्हणजे जीवात्मा. ब्रह्म हे निर्विशेष निराकार. जीवात्मा काय तो? ब्रह्म म्हणजे जीवात्मा का जीव कसं? ब्रह्म हे निर्विशेष निराकार आहे आणि परब्रह्म साकार आहे. श्रीकृष्ण परब्रह्म आहेत. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे ब्रह्म परब्रह्मामध्ये स्थित आहे. नाही, भगवंताचा आत्मा नाही. भगवंतच आहेत. भगवंताचा आत्मा आणि भगवंत एकच आहेत. तर या ठिकाणी तर ब्रह्म म्हणजे या ठिकाणी जीव या अर्थानेच वापरलेला शब्द आहे, कारण बऱ्याच वेळेला तसा वापरला जातो. आणि इथं म्हणलेलं आहे की ब्रह्म हे निर्विशेष निराकार आहे, म्हणजे जे निर्विशेषवादी समजतात त्याला ब्रह्म म्हणलेलं आहे. आणि परब्रह्म साकार, जे आपण सगुण साकार रूपामधले, त्याला परब्रह्म म्हणलेलं आहे. तर भगवंताचं जे निराकार रूप आहे त्याला ब्रह्म म्हणलेलं आहे, जीवाला नाही म्हणलेलं. आणि परब्रह्म जे साकाराला आहे त्याला परब्रह्म असं म्हणलेलं आहे, साकार रूपाला. आणि
म्हणूनच म्हणले ना परब्रह्म साकार आहे. तर ते निर्विकार म्हणजे निर्विकार निर्विशेष. हां, तर ते सुद्धा भगवंतांकडे आहेच. कारण भगवंत कसे आहेत? पूर्ण आहेत. जसं ह्याच्या पाठीमागच्या श्लोकामध्ये निर्विशेषवादीसुद्धा पाणी पितात, त्यांनाही पाण्याची चव लागतेच की नाही. मग ते त्यांनासुद्धा भगवंताचं स्मरण होतंच. आणि म्हणून आपला जो सिद्धांत आहे, पाठीमागच्या तात्पर्यामध्ये पण श्रील प्रभुपादांनी सांगितलं की चैतन्य महाप्रभूंनी जो सिद्धांत मांडला, म्हणजे साकारवाद निराकारवाद असं काही प्रश्नच नाही. दोघांच्याही मते भगवंत आहेतच. कारण फायनली त्यांनाही माहिती आहे, निराकारवाद्यांनाही माहिती आहे की भगवंतांपासूनच सगळं काही येते आणि साकारवाद्यांनाही माहिती आहे. पण खरा आनंद कोण घेऊ शकतंय? साकारवादी. निराकारवादी पण त्यांच्या दृष्टिकोनातून ते पूर्णत्वच आहे, पण तरीसुद्धा साकार रूप जास्तीत जास्त आनंद देणारे किंवा दिसतंय ते, बरोबर आहे की नाही? अनुभवाला येते, त्यामुळं त्याला आपण स्पर्श करू शकतो, त्याच्याशी आपण आदानप्रदान जास्त होत आहे निराकार रूपापेक्षा. तर या ठिकाणी बघा की जे सूर्य आहेत किंवा सगळं काही भगवंतापासून येते, पण आम्ही काय करतोय? आम्ही विसरलो किंवा आम्ही स्वतःलाच करता समजतोय. भरता म्हणजे विश्वंभर. भगवंताचं एक नाव काय आहे? विश्वम. सगळ्या विश्वाचं भरण पोषण करणारे. आता हे घर आहे, हे घर आहे प्रभूजींचं, कदम प्रभूंचं घर आहे. ते सुद्धा म्हणताना प्रत्येकाचं घर असतं तेव्हा आपण काय म्हणतो? माझं आहे. पण हे ज्याला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, ह्याला लागणारं जे मटेरियल आहे ते आणलं कुठून? स्वतः क्रिएट केले का आपण? नाही. कुठून आणले ते? भगवंतांचं क्रिएशन आहे ते. ह्याच्यासाठी जे काही वीट सिमेंट जे काही लागलं, लोखंड काय असेल, ते सगळं क्रिएशन कोणाचं आहे? भगवंतांचं आहे. तर त्यामुळं सगळं काही भगवंतापासून येतं हे लगेच समजतं आहे. पण तरीसुद्धा आपण काय समजत असतो? माझं आहे किंवा मी केलं. म्हणायलाही पाहिजे, असं नाही म्हटलं तर सगळं काही लोक हे होती. तर म्हणजे तसा भाव असावा की हे सगळं काही भगवंतांचं आहे आणि ॲक्च्युली भगवंताचंच आहे सगळं. पण आपण कधी कधी आपल्या अज्ञान म्हणू शकतो त्याला, की त्याला आपण माझं माझं म्हणत राहतो. तर निर्विकार निर्विशेष आणि साकार दोन्ही पण आहे ना. हो, त्याचं दोन्हीमुळे कॉम्बिनेशन चालूच राहतं. हो. तर ब्रह्म म्हटले आणि परब्रह्म, तेच ब्रह्म आणि परब्रह्म. तर या ठिकाणी बघा कधी कधी काही गोष्टी घडतात आपल्याला, पण त्याचं हे नसतंय. तसं जसं सूर्य आपल्यापासून किती लांब आहे? किती? 93 मिलियन माइल्स, 93,000 एवढा दूर आहे सूर्य. 93 मिलियन माइल्स असं काहीतरी मी ऐकलं. तर तेवढ्या दूर आहे सूर्य, पण आपल्याला उन्हाळा किती जाणवत आहे? जाणवत आहे ना. तिथं जर त्या सूर्याची जी उष्णता आहे ते भगवंत आहेत किंवा सूर्याचा जो प्रकाश आहे ते सुद्धा भगवंत आहेत. तेवढ्या दूर सूर्य आहे तर आपल्याला एवढं जाणवत आहे. मग अगदी जवळजवळ गेलं तर काय होईल? मग अशा ठिकाणी सुद्धा काही भगवंत, अग्नीमध्ये सुद्धा जीव असतात. भगवंताचं क्रिएशन बघा, अग्नीमध्ये जी आग असते त्या आगीमध्ये सुद्धा जीव आहेत. हां, सूर्यावरती सुद्धा आहेत असे काही जीव. तर मग हे भगवंताचं किती हे आहे क्रिएशनमध्ये, किती भगवंताच्या ताकद आहे किंवा आपल्या डोक्याच्या पलीकडचं क्रिएशन आहे. आणि तो सूर्य जो फिरत राहतो, सूर्य इतका वेगाने फिरतोय. किती वेगाने फिरतोय या ठिकाणी सांगितलंय? 16,000 माईल एका सेकंदाला. नुसतं आपण असं करेपर्यंत सूर्य 16,000 मैल दूर जातोय. आपण इमॅजिन तरी करू शकतोय का हे? नुसतं असं डोळ्याची पापणी लवेपर्यंत सूर्य एवढ्या फास्ट वेगाने पळतोय. तर एवढं मोठं भगवंताचं क्रिएशन कसं मॅनेज करत असतील भगवंत? गामाविश्यच भूतानी धारयाम्यहम ओजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. आणि हे जे ऑर्बिटमध्ये जे कक्षेमध्ये सगळे ग्रह तारे आहेत फिरतायत, आपल्या सोडत नाहीत, हे सुद्धा किती त्यांना धारण करून ठेवणारी शक्ती कोण आहे? भगवान सांगतात धारयामी अहम ओजसा. माझी ओजस शक्ती त्यांना ती धरून ठेवलेली आहे. पण हे सायंटिस्टना अजून कळालेलं नाही. हां हां. तर पुढं म्हणलेलं आहे पुढच्या श्लोकात
तर सार भगवंत आहेत आणि रससुद्धा प्रत्येक गोष्टीतला भगवंत आहेत. हा आजचा विषय आहे आपला. बलम बलवता आमच्याहम कामराग विवर्जितम धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. बलवानांचे काम तसेच आसक्तीरहित बल आहे मीच, भगवंत सांगतायत. हे भरतश्रेष्ठ अर्जुन, धर्मतत्वांविरुद्ध नसणारा कामही मीच आहे. तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगत आहेत, बलवान मनुष्याने आपल्या बळाचा उपयोग वैयक्तिक आक्रमणासाठी न करता दुर्बलांच्या संरक्षणार्थ केला पाहिजे. त्याचप्रमाणे धर्मतत्वानुसार असणारे कामजीवन इंद्रिय तृप्तीसाठी नसून केवळ प्रजोत्पादन करण्यासाठी आहे. त्यानंतर आपल्या संततीला कृष्ण भावना भावित करणे हे मातापित्यांचे दायित्व आहे. तर काय सांगितलं, बलवानांनी काय केलं पाहिजे, वैयक्तिक आक्रमणासाठी स्वतःच्या बळाचा उपयोग करू नये, दुसऱ्यांच्या संरक्षणासाठी केला पाहिजे. आणि कामजीवन हे केवळ इंद्रिय तृप्तीसाठी नसून, म्हणजे विवाह झाल्यानंतर जे काही संतानोत्पत्ती होते त्या संतानोत्पत्तीला कृष्ण भावनाभावित बनवणं हे कुणाचं कर्तव्य आहे, मातापित्यांचे कर्तव्य आहे. आता मातापिताच कृष्ण भावनाभावित नाही तर मुलांना काय कृष्ण भावनाभावित बनवणं. मातापित्यांनाच माहिती नाही की कृष्ण भावनाभावित बनायला पाहिजे आपण. आणि बरेच लोक मग इस्कॉनमध्ये यायला लागल्यानंतर सुद्धा म्हणतात, ए जाऊ नको बाबा तिकडे, ते लोक वेड करून सोडतात, ब्रेन वॉश करतात म्हणतात लोक, ब्रेन वॉश करतात म्हणून सांगतात, जाऊ देत नाही, येऊ देत नाहीत लोक इस्कॉनमध्ये मुलांना. तर ब्रेन वॉश करतात, असं सांगतात, हे करतात. काय चुकीचं तर सांगतच नाहीत, जे काही सिद्धांत आहे ते सांगितलं जातो आणि मग मुलं बाकीचं जे काय व्हायचं त्यांच्या बाबतीमध्ये ते होत असतं. तर हे 50 वर्ष लागली बघा. तर एवढं सोपं नाही भगवंताला समजणं, कारण बहुत सुकृतांची जोडी, सुकृत पण तेवढं पुण्य पण असायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला आपल्याकडे संस्कृती तर आहे, पांडुरंगाची बरेच जण पूजा अर्चा करतात, वारकरी लोक एवढे सगळे येतात, पण हां तत्वतः समजत नाही अज्ञानामध्ये. तर अशाच मग काय होतं, कारण बघा धर्माच्या बाबतीमध्ये आपण तेवढे जागृत नाही आहोत. मध्ये एक पिक्चर पण आला होता ना तो केरला स्टोरीज ना, हां केरला स्टोरीज पिक्चर. त्यामध्ये बघा त्या मुलींना काहीच माहिती नव्हतं, कारण त्यांच्या आईवडिलांनीच त्यांना शिकवलं नाही. आणि परत त्यांना जे दुसरीकडून सांगितलं गेलं आणि त्यामध्ये मग त्या अडकत गेल्या. आणि भेद तर होता, त्यांचा विश्वास होता, पण आपल्या धर्मावरचा विश्वास त्यांचा डळमळीतच होता. त्यांना कुठल्याच गोष्टीचं उत्तर देता येत नव्हतं समोरच्या व्यक्तीने विचारल्यानंतर. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टीच त्यांना पटल्या. तर आपल्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाहिजे की कृष्णच का भगवंत आहेत. तर आम्ही कुठेतरी मी गेलो होतो, तिथं मला प्रश्न विचारला, प्रभूजी गणेशजी भगवंत नाहीत का, गणपतीची पूजा आम्ही करतो, मग गणपती भगवंत आहेत का. मी म्हटलं नाही बाबा, एवढ्या वर्षांनी का प्रश्न विचारायला लागले, एवढे दिवस विचारलं नाही आहे, एवढं आपण सांगत असतोय. तर गणेशजी एक भगवंतांचं एक डिपार्टमेंट दिलेलं आहे त्यांना, विद्येची देवता आहेत, अग्रभाग पूजेच्या सन्मानाचं त्यांना एक हे मिळालं आहे, सगळ्यात आधीच पूजेचा मान मिळालेला आहे. तर ते पूर्ण भगवंत नाही आहेत. पूर्ण भगवंत केवळ कोण आहेत, श्रीकृष्णच आहेत. अर्थातच आपण देवीदेवतांचा अपमान नाही करत, कुठल्याही देवीदेवतांना आपण हे नाही करत, तर त्यांचाही आपण सन्मानच केला पाहिजे आणि त्यांच्याकडे कृष्ण भक्तीसाठी आपण इच्छा केली पाहिजे. तर अपराध नाही करायला पाहिजे कुठल्याही गोष्टींचा. बऱ्याच वेळेला शिव आणि विष्णूमध्ये सुद्धा लोकांचं फार हे झालेलं असतं. काही लोक ते शिव तत्वच असं की ते समजून घेतलं पाहिजे, व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे की काय. मग हे देवदेवता, त्यानंतर बरंच काही लोकांची अंधश्रद्धाही असते, बरंच काही असतं. आणि भारतामध्ये तर इतकं आहे आणि त्याच्यातून हे कृष्ण भावनेचं तत्त्वज्ञान कळायचं म्हटल्यानंतर तर मग फारच अवघड गोष्ट आहे. कारण आधीच कुठेतरी एखाद्या व्यक्तीची श्रद्धा जडलेली असते आणि त्या श्रद्धेला धरूनच ते लोक कायमस्वरूपी राहिलेले असतात. आणि अर्थातच भगवंतही सांगतात, एखाद्याची श्रद्धा जिथं आहे तिथं त्याला हळूहळू त्याच्यात वरती येऊ द्या. भगवंतांनी सांगितले, गीतेमध्ये सांगितलेलं आहे. त्याला डायरेक्ट तुम्ही कृष्ण भावनेच्या ह्याच्यात आणून बसवून डायरेक्ट वर नेऊन चालला, असं होणार नाही. हळूहळू. आता काही जणांना समजेल ते, काही जण लगेच स्वीकार करतील, पण काही जण की
त्यांना समजणारच नाही. त्यांना स्टेप बाय स्टेप येऊ द्या म्हणतात भगवंत. वेळ लागतो, भरपूर वेळ लागतो. तर त्यामुळं या ठिकाणी कर्तव्य मातापित्यांचं आहे की त्यांनी आपल्या संततीला कृष्ण भावनाभावित बनवायला पाहिजे. आणि त्यामुळं भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणाले की मला नाही माहीत, त्यांना एक कोणी प्रश्न विचारले की तुम्ही विवाह का केला नाही, तुम्ही लग्न का केलं नाही. ते म्हणले पुढं जाऊन माझी मुलं भक्त बनतील की नाही याचा मला गॅरंटी नाही, त्यामुळं मी विवाह केला नाही. तर भक्त बनणं फार गरजेचं आहे. पुढं म्हणलेलं आहे ये चैव सात्विका अभावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तान्विद्धी नत्वहं तेषु ते मयी. सात्विक, राजसिक किंवा तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. तर या ठिकाणी सांगितलेलं की सगळे जे गुण आहेत ते भगवंताच्या अधीन आहेत. भगवंत गुणातीत आहेत, गुणांच्या पलीकडे आहेत. मग त्याला काही लोक निर्गुण म्हणतात. निर्गुण आहेत, मग निराकार परत त्याच्यामध्ये आलं. अर्थातच भगवंत कुठलेही या सगळ्याच्या पलीकडचेच आहेत भगवंत तसे. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतायत कारण हे भगवंतांनी निर्माण केलेले गुण. आता एखाद्या व्यक्तीनं ती गोष्ट निर्माण केलेली असेल तर तो व्यक्ती त्याच्या अधीन नसतो बऱ्याच वेळेला. तर आता बघा काही कॉलेजचं खायची इच्छा होत नाही, किंवा एखाद्या कॉलेजचे प्रिन्सिपल असतील किंवा कॉलेजची जे एखादी त्यांची जी कमिटी आहे तर त्यांनी जे नियम बनवलेले असतात ते नियम कोण पालन करत असतं? हां, त्यांच्यासाठी असतात ते. पण हां, तर विद्यार्थी होऊ शकत नाही. तर त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी बनवलेले नियम फक्त विद्यार्थ्यांसाठी. तसं भगवंतांनी बनवलेले नियम या जगासाठी ते नियम भगवंतांसाठी नाहीत. तर ते सांगितलेलं आहे. पुढं म्हणलेलं आहे भौतिक जगतातील सर्व प्राकृतिक क्रिया त्रिगुणांच्या प्रभावाखाली होत असतात. या प्राकृतिक गुणांची निर्मिती जरी भगवान श्रीकृष्णापासून झाली असली तरी श्रीकृष्ण गुणांच्या अधीन नसतात. उदाहरणार्थ राष्ट्रांच्या नियमानुसार मनुष्याला शिक्षा होऊ शकते, परंतु दंडसंहिता बनवणारा राजा नियमांच्या अधीन नसतो. राजा नियम बनवू शकतो पण राजाला नियम लागू होत नाही, हे या ठिकाणी सांगितले. त्याचप्रमाणे भौतिक प्रकृतीचे सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण भगवान श्रीकृष्णापासून निर्माण होतात, परंतु भगवान श्रीकृष्ण या गुणांच्या अधीन नाहीत, म्हणून ते निर्गुण आहेत. अर्थात ते प्राकृतिक गुण जरी भगवंतापासून प्रकट झाले असले तरी त्यांचा भगवंतांवर कधीही परिणाम होत नाही. भगवंतांचा हा एक विशिष्ट गुण आहे. तर हा भगवंताचा विशिष्ट गुण आहे की भगवंतावर कुठलाही प्रकारचा गुण कार्य करत नाही, म्हणून भगवंत निर्गुण आहेत. अर्थातच ते सगुण सुद्धा आहेत. पूर्ण आहेत भगवंत म्हटल्यावर निर्गुणही आहेत आणि ते सगुणही आहेत. ह्याला म्हणायचं अचिंत्य भेदाभेद तत्व. निर्गुण पण आहेत म्हणजे गुणांच्या पलीकडे आहेत, आणि गुणांच्या पलीकडे आहेत म्हणजे ते सगुणसुद्धा आहेतच, हे समजून घेतलं पाहिजे. आणि भगवंत स्वतःच या पृथ्वीचं किंवा या सगळ्या जगाचं मालक आहेत, स्वामी आहेत. स्वतःच निर्माण करतात, जगाची निर्मिती करतात, म्हणून त्यांच्यासाठी कुठलाही नियम नाही. भगवंत स्वराट. जन्माद्यस्य यतः अन्वयाचार्थेष्व अभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारी मृदां यथा विनिमयो धाम्नो सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. स्वराट. स्वराट शब्दाचा अर्थ त्यांना कुठलंही अमर्यादित, त्यांना कुणीही मर्यादाच नाही, कुठल्या बंधनातही नाहीत, कशातच नाहीत, सगळीकडे. आणि भगवंतांचा स्वभाव तसा असल्यामुळे लोकांनाही कसं राहू वाटतंय, स्वराट राहण्याची प्रवृत्ती जीवामध्ये असते. पण जीव ही भगवंताची शक्ती आहे, आल्हादिनी शक्ती आहे. त्यामुळे ती आल्हादिनी शक्ती त्या शक्तिमानाच्याच अधीनतेखाली राहते. तर त्यामुळं आणि जेव्हा ती शक्ती अधीनतेखाली राहील तेव्हाच ती सुखी होऊ शकते. म्हणून जीवाने काय केलं पाहिजे, नेहमी भगवंताच्या अधीन राहून भगवंताची सेवा केली पाहिजे.
आणि ती सेवा महत्त्वाची सगळ्यात आहे ते म्हणजे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की, जय श्रील प्रभुपाद की, जय. उपस्थित भक्तवृंद की, निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरे कृष्ण. हे करा बंद.